प्रिय भाई बहन, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 6 ऑक्टोबर 2025 सोमवार। युसिफ हा फलांनी भरलेल्या बांधीसारखा आगे बिगिरी जवळची बांधी त्यांची बांधा पितीवरून पसरतात. उत्पत्ती 49 22 वचन. आज आपण योसेफला भेटतो, देवाची पवित्र मनुष्य ज्याने पापापासून पळ काढला, शेवटपर्यंत निर्दोष राहून देवभक्त जीवन जगणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. युसिफ या नावाचे अर्थ बाळ किंवा भरभराट असा होतो. तो याकूब व राहेला यांचा पहिला मुलगा होता. योसेफच्या उदात्त स्वभावामुळे त्यांचा पिता याकूब त्यांच्यावर इतरांपेक्षा अधिक प्रेम करीत असे. त्याने त्याला अनेक रंगाचा एक खास अंगरखा दिला जो इतर भावांना नव्हता. या मुले आणि योसेफच्या स्वप्नामुळे भावांनी त्यांची तिरस्कार केले. तरीही युसिफ देवभक्तीत व देवाची भयात राहिला. शास्त्र सांगते, देवभक्ती सर्व गोष्टींमध्ये उपयोगाची आहे, कारण त्यात आताच्या जीवनाची व पुढील जीवनाचीही प्रतिज्ञा आहे. पहिली तिमोथी अध्याय 4:8 वचन. आजच्या काळात देवभक्ती वेगाने कमी होत चालली आहे. विज्ञानवादी विचाराच्या नावाखाली लोक देवभक्तीची थट्टा करतात. दूरदर्शन, संगणक आणि इंटरनेट ख्रिस्ती घरात शिरून कुटुंब प्रार्थना व बायबल वाचनाचा वेळ खिसकावून घेत आहेत. अब्राहम, इसाक व याकूबची वंशात आपण योसेफला एक देवभक्त मनुष्य म्हणून पाहतो. उत्पत्ती अध्याय 36 पासून 50 पर्यंत जवळजवळ 14 अध्याय त्यांची जीवनाची नोंद आहे. लाखो लोक जन्म घेतात, जगतात व मरतात, पण फारच थोड्याने देवाची वचनात शाश्वत स्थान मिळाले आहे, कारण त्याने देवभक्तीने जीवन व्यतीत केले म्हणून देवाने त्याने उंचावले. तुम्ही जर देवभक्त जीवन जगशील तर या जगात व परलोकात देव तुझा सन्मान करेल. योसेफाने आपले तारुण्य देवाला अर्पण केले. 17व्या वर्षी तो भावाबरोबर मेंढपाळी करीत होता आणि पित्याची सेवा करीत होता. उत्पत्ती 36 2 वचन. तुम्ही तुझ्या तारुण्यात मनापासून देवाची सेवा कर. बायबल सांगते, तारुण्यात तुझ्या सृष्टिकर्त्याला आठव. उपदेशक 12:1 वचन. देवाचे लेकरांनो, योसेफसारखे उत्साही राहा. तो आलसी नव्हता, तर परिश्रमी व विश्वासू होता. तारुण्यात प्रभूसाठी कष्ट करणे सर्वांनी चांगले आहे. शास्त्र सांगते, तारुण्यात माणसाने जीव वागणे चांगले आहे. विलापगीत 3:27 वचन. अधिक ज्ञानासाठी वचन. कारण प्रभू परमेश्वर, तू माझी आशा आहेस. माझ्या तारुण्यापासून मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. स्तोत्र 71 वचन 5. आजच्या बायबल वाचन. सकाळी येसाया 26 27. संध्याकाळी फिलिप्पीकरण 2 अध्याय. धन्यवाद.